आज विद्यार्थी मित्रांनो आपण पुन्हा क्रॅमर्स लॉचा एक प्रॉब्लेम बघणार आहोत. पण आपण या आधी क्रॅमर्स लॉचं जे प्रॉब्लेम बघितलं आणि आज आपण जे प्रॉब्लेम बघणार आहोत यामध्ये फक्त एकच डिफरन्स आहे. द डिफरन्स इज दॅट वन टर्म इज मिसिंग. प्रत्येक इक्वेशन मध्ये काही ना काही टर्म मिसिंग असणार किंवा व्हेरिएबल मिसिंग असणार. मग ते प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं तो आजचा आपला मेन कन्सेप्ट आहे. सेम आपल्याला क्रॅमर रूलने सॉल्व्ह करायचं आहे, पण वन व्हेरिएबल त्यामध्ये मिसिंग राहणार. राइट डाउन द प्रॉब्लेम. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय using Cramer's rule. Solve the following equation by using Cramer's rule. आणि प्रॉब्लेम दिला आहे तुम्हाला x plus z equal to 1, y plus z equal to 1, x plus y equal to 4. याचं काम खतम. आता बोर्ड कडे लक्ष. तुम्हाला तीन इक्वेशन गिवन आहे. या इक्वेशन मध्ये y मिसिंग आहे, या इक्वेशन मध्ये x मिसिंग आहे आणि या इक्वेशन मध्ये आपला z मिसिंग आहे. जेव्हाही आपण क्रॅमर्स रूलची प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तर सर्वात पहिले जे आपल्याला इक्वेशन दिले असतात हे इक्वेशन वन बाय वन एका खाली नोट डाउन करायचे. सोल्युशन कसं राहणार? The given equation are तीन इक्वेशन एका खाली एक नोट डाउन. x z काय मिसिंग आहे y, तर y आपण घ्यायचा x plus 0y. y नाही आहे ना तिथे म्हणून मी 0y घेतला प्लस z इक्वल टू 1. याला देऊ इक्वेशन 1. सेम y z काय मिसिंग आहे x, तर पहिले 0x घेऊ प्लस y प्लस z इक्वल टू 1. याला इक्वेशन देऊ 2. तिसरं इक्वेशन काय आहे x y मिसिंग काय आहे z. सो x प्लस y प्लस 0z इक्वल टू 4. इक्वेशन 3. पहिले तीन एका एक नोट डाउन केले. इक्वेशन नोट डाउन केल्याबरोबर आता आपण पहिले डिटरमिनंट फाइंड आउट करतो. मी तुम्हाला आयडिया दिली होती, प्रॉब्लेम येत नाही आपण डिटरमिनंट. पहिले पूर्ण x च्या टर्म लिहायच्या 1 0 1 1 0 1. मग y च्या टर्म कोणत्या आहे 0 1 1 0 1 1. मग z 1 1 0 1 1 0. आणि विद्यार्थी मित्रांनो आता या डिटरमिनंटला काय करायचं आहे आपल्याला सॉल्व करायची टेक्निक पण मी तुम्हाला शिकवली आहे. जेव्हाही आपण डिटरमिनंट सॉल्व करतो तर आपली पहिली स्टेप काय असते, पहिले हा डिजिट लिहितो. पहिला डिजिट लिहित असताना आपण साइन पॉझिटिव्ह लिहितो, म्हणजे पहिली घेतली पॉझिटिव्ह 1 घेतला. पॉझिटिव्ह 1 घेतल्याबरोबर याच्या खालचा कॉलम आणि त्याच्या समोरची रो सोडून देतो आपण. म्हणजे हा कॉलम आणि हा रो गेला. काय राहिलं 1 1 1 0 1 1 1 0. त्यानंतर आपण दुसरा डिजिट लिहितो. पण दुसऱ्या डिजिटच्या वेळेस आपली साइन कोणती असते मायनस. सो -0
सेम आता हा 0 लिहिला तर त्याच्या खालचा कॉलम आणि त्याच्या समोरची रो सोडून देऊ, काय राहिलं 0 1 1 0 0 1 1 0. पहिले प्लस मग मायनस मग पुन्हा प्लस म्हणजे +1 येणार. पुन्हा जेव्हा आता आपण +1 घेऊ, +1 घेतल्या बरोबर हा रो सॉरी हा कॉलम आणि हा रो गेला. मग कॉलम आणि रो गेल्यावर काय राहिला 0 1 1 1 0 1 1 1. आता याला क्रॉस मल्टिप्लाय करून काय करणार आहे आपण सॉल्व. बट त्याआधी तुम्ही इथपर्यंत लवकरात लवकर लिहा फास्ट.